मनपूर्वक असं स्वागत या प्रसंगी करतो। गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार अस्तित्वात आल्यापासून आता आज जवळपास 5.5 महिने होत आहेत, परंतु 100 दिवसाच्या कालावधीतच गेवराई शहरातील विकास कामांना महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री, बीड जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्या गेवराई तालुक्याला, गेवराई शहराला विशेष करून झुकतं माप दिलं आणि शहरामध्ये 100 दिवसात त्यांनी आपल्याला 18 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिलेला आहे। मागील 2-2.5 दशकापासून म्हणावं लागेल, त्याही पेक्षा जास्त कालावधीपासून गेवराई शहरातील संजय नगर असेल, अचानक नगर असेल, भीमनगर असेल, संगमित्र नगर असेल किंवा तुमचं साठे नगर, इस्लामपुरा, हे जे काही भाग आहेत या भागातील अतिक्रमण धारकांच्या हक्काच्या पीटीआरचा प्रश्न प्रलंबित होता। त्यांची अनेक वर्षापासून मागणी अतिक्रमण धारकांची ही पीटीआर साठी होती। हा जो काही प्रश्न आहे याच्यासाठी सामाजिक जीवनामध्ये मी काम या गेवराई तालुक्यात शहरात करतो। या पीटीआरचं ह्या अतिक्रमण धारकांची अवहेलना, त्यांची कुचंबना, त्यांना फक्त वापर करून घेणे, वेळेवर राजकारण करून त्यांना झुलवत ठेवण्याचं काम तत्कालीन शहरातील सत्ताधाऱ्यांनी किंवा आपल्या तालुक्यातील सत्ताधाऱ्यांनी, प्रतिनिधींनी केलंय। हे अतिशय दुर्दैवी आहे। आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान जे काही अतिक्रमण धारक आहेत त्यांना हक्काचे पीटीआर मिळवून देण्याचा शब्द हा शिवछत्र परिवाराने दिला होता। आमदार म्हणून काम करताना याचा पाठपुरावा करत हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाचे सरचिटणीस माजी आमदार भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कायमस्वरूपी निघाल्याचा आनंद मला वाटतो। शहरातील सुमारे 1500 अतिक्रमण धारकांना हक्काचे पीटीआर मिळवून देण्यात आपल्याला यश आले, याचं मोठं समाधान मला आहे। त्या अनुषंगानं उद्या म्हणजे सोमवार दिनांक 19 मे रोजी सायंकाळी 5:30 साडेपाच वाजता राज्याचे लोकप्रिय आणि लोकाभिमुख उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे आपले कर्तव्यदक्ष असे पालकमंत्री नामदार श्री अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते 18 कोटी रुपये किमतीच्या विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ आणि मी म्हणल्याप्रमाणे जे अतिक्रमण धारक आहेत त्यांच्या हक्काच्या पीटीआरच्या वाटपाचा शुभारंभ करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला नामदार अजितदादा पवार यांच्या समवेत राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, माजी आमदार बाळासाहेब काका आजबे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपल्या जिल्ह्याचे प्रमुख राजेश्वर चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलदर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती याला लाभणार आहे। गेवराई शहरातील विकास कामांकडे माननीय भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली
आमचे ज्येष्ठ बंधू जयभाऊ आणि मी स्वतः लक्ष घालत आहे. शहराची स्वच्छता, पाणी पुरवठा यासह अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विकासाच्या या महारथामध्ये गेवराईचे माजी नगर आणि शिवछत्र परिवाराचे हे जुने राजकारणाच्या पलीकड ज्यांचे स्नेहाचे, आपुलकीचे संबंध, प्रेमाचे होते आहेत, ते परत एकदा आपल्या गेवराई तालुक्याचं सिंगम ज्यांना म्हणलं जातं ते आमचे महेश अण्णा दाभाडे, माजी नगराध्यक्ष गेवराई, व त्यांचे असंख्य सहकारी, त्यामध्ये आमचे माजी नगरसेवक कृष्णा मुळे साहेब असतील, आमचे सचिन भाऊ मोठे असतील, आमचे विलासराव असतील, सगळेच आमचे मंजूरबाई असतील, सगळे प्रकाशराव, जे जे त्यांच्याबरोबर ते मिळून काम करतायत, एक टीम म्हणून त्यांनी लोक जोडण्याचं काम केलंय. शहरामध्ये आणि गेवराई तालुक्यामध्ये मोठं संघटन महेश अण्णाचं त्या ठिकाणी आहे. तेही उद्याच्या या कार्यक्रमामध्ये त्यांच्या असंख्य अशा सहकार्यांसह, कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कुठलीही अट अशी कुठली त्या ठिकाणी एखादी मागणी न करता मोठ्या मनानं ते परत एकदा शिवछत्र परिवाराबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करणार आहेत, सहभागी होणार आहेत. त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मनपूर्वक स्वागत करतो. पीटीआर प्रमाणेच गेवराई शहराच्या हद्दवाढीसह इतर प्रलंबित प्रश्न अनेक आहेत. या प्रश्नाची जाण निश्चितपणानं मला आहे. शासन स्तरावर या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा मी भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. आज आता नगरपालिका इथे प्रशासक आहे, जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून दादा आहे, राज्यात सरकार आहे, केंद्रात सरकार आहे. म्हणून हे जे जे विषय असतील राज्य सरकारच्या अखत्यारीमधले, हद्दवाढीचा विषय मी नगर विधानसभा झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा अजितदादांना भेटलो कामाच्या निमित्तानं, तेव्हा मी आणि भैयासाहेबांनी गेवराई शहराच्या हद्दवाढीचा विषय त्यांच्याकडे नेला. आणि त्याच्याही पुढे जाऊन माझं मी नेहमी पत्रकारांना सांगत असतो की गेवराई शहरातील भूमिगत जे काही आपली गटार आहे, अंतर्गत भूमिगत अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम ही शहरासाठी अतिशय महत्वाची आहे. आणि त्याचं पूर्ण कारवाई आपण ही विधानसभा झाल्यानंतर प्रक्रिया, त्याचा डीपीआर बनवणे, सगळ्या गोष्टी ही विधानसभा झाल्यानंतर आपण पूर्ण केला. आणि राज्य शासनाकडं म्हणजे युडीकडं, नगर विकास खात्याकडं अवघ्या 8 दिवसामध्ये हे निधीच्या तरतुदीसाठी हा जो काही डीपीआर आहे, हा जो काही प्रस्ताव आहे, तो तिथं सादर होणार आहे. आणि त्याच्याबरोबरच हा डीपीआर जवळपास 110 कोटी रुपयाचा हा शहरातील भूमिगत गटार योजना म्हणजे अंडरग्राउंड ड्रेनेज साठी जे काही आहे हा प्रस्ताव तयार झालाय. याच्या व्यतिरिक्त आपल्या जो काही राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्या बायपास टू बायपास शहरामध्ये जो प्रमुख मार्ग आपला आहे तो मार्ग सीसी रोड, त्या ठिकाणी डिवायडर, साईडला त्या ठिकाणी फुटपाथ आणि तुमच्या स्ट्रीट लाईट, असं शहराच्या वैभवामध्ये भर टाकणार तो एक जवळपास 125 कोटी रुपयापेक्षा जास्तीचा त्याचा डीपीआर हा तयार होतोय. आणि तोही राज्याच्या नगर विकास विभागाकडे तोही प्रस्ताव पुढच्या 15 दिवसामध्ये, म्हणजे माझा आटोकाट प्रयत्न आहे नाही तो विषय जवळपास मी मार्गी लावणार आहे की राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. जून 30 तारखेपासून राज्याचं तुमच्या पुरवणी मागण्याचं अधिवेशन हे होऊ घातलेलं आहे. आणि त्या पुरवणी मागण्याच्या अधिवेशनाच्या पहिले हे 2 प्रस्ताव याचे डीपीआर
त्या ठिकाणी नगर विकास विभागाकडे निधीच्या तरतुदीसाठी जावेत यासाठी मी पाठपुरावा करतोय आणि निश्चितपणानं ते जातील आणि हे काम जे काही आहे याला निधीची तरतूद आता जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः दादा आहेत आणि राज्याचे अर्थ खातं त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळं या दोन्ही कामांना ते त्या ठिकाणी या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मंजुरी देतील. म्हणजे नगरपालिकेची निवडणूक आता सप्टेंबर पर्यंत घेण्याच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने तशा निर्देश दिलेत. परंतु सप्टेंबर म्हणजे त्या काळात एक पाऊस असतो, दिवाळी सणावाराचं आहे, त्याच्यामुळं या दिवाळी नंतर ही नगरपालिकेची निवडणूक होईल. पण या नगरपालिकेच्या निवडणुकी पर्यंतचा काळ आणि हा विधानसभा निवडणूक झाल्यानंतरचा हा मधला जो काही काळ आहे तो जवळपास मला वाटतं 8-9 महिन्याचा कालावधी असणार आहे. गेल्या जवळपास दीड दशकापासून शहरावर जे काही हुकूमत गाजवत होते, ज्यांच्याकडे सत्ता होती, त्यांनी केलेले काम आणि आम्ही या 9-10 महिन्यामध्ये केलेले काम हे निश्चितपणानं येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शहरातील सुजाण जनता याचं त्या ठिकाणी कुठेही तुलना होत नाही. 10 महिन्याचा काळ आणि 10-15 वर्षाचा काळ, 10 महिन्यात आम्ही त्या ठिकाणी केलेले काम हे लोकांना दिसतील, लोकांना त्याची जाणीव होईल. हे लोकांच्या वैभवामध्ये भर टाकणारे, लोकांच्या सोयीसाठी लोकांच्या अडचणी दूर करणारे हे सर्व कामं आहे. अतिक्रमण धारकांना पीटीआरचा विषय परत मी थोडस त्याच्यावर येतो. अतिक्रमण धारकांना पीटीआर देण्याच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षापासून जे इथं शहरामध्ये राजकारण करत होते, सत्तेत होते, त्यांनी कशा पद्धतीनं हे केलंय ते आपल्या समोर. म्हणजे एकीकडे हे गरीब त्यांचं असतं एक काही काय असेल 25x25, 50x50, 100x100 काय जे असेल त्या जागेसाठी ते त्यांच्या अधिकाराचं आहे. कारण मला वाटतं 90-95 पासून ते तिथं बसलेले आहेत. त्याच्यासाठी ते पुढाऱ्यांच्या दरवाजाच्या चौकटीचे खेटे घालत बसले. परंतु पुढाऱ्यांनी, त्या लोकप्रतिनिधींनी जे काही कर्ते होते सत्ताधारी, त्यांनी त्यांचे अतिक्रमण रेग्युलराइज करण्याच्या ऐवजी ह्या नगरपालिकेचा उपयोग स्वतः केलेले जे काही अतिक्रमण आहेत ते रेग्युलराइज करण्यासाठी केला. हे मला अतिशय दुर्दैवी ते बाब त्या ठिकाणी वाटतं. आणि इथं आपल्या समोर शहरातील सुजाण नागरिकांनी याचाही विचार हा झाला पाहिजे. आम्ही 10 महिन्यामध्ये हे पीटीआर आम्ही देतोय, अतिक्रमण रेग्युलराइज करतोय आणि हे 10-15 वर्षात या लोकांना झालं नाही. असो, मी त्याच्यात जास्त आता जाणार नाही. लोकांना सगळ्या गोष्टीची जाणीव आहे, कळतंय. पालकमंत्री म्हणून माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांनी एवढ्या शहराच्या विकासाला आतापर्यंत झुकतं माप दिलं आणि हे सगळे काम जे काही झालेत हे मी विधानसभा झाल्यानंतर दादांना सुभाषराव वैयक्तिक बोललो. म्हणलं शहरात आता प्रशासक आहे नगरपालिका, आम्हाला शहरात आम्ही चांगलं काही काम करायचं म्हणलं तर तिथं आम्हाला करू दिलं जात नव्हतं. तिथं एनओसी नगरपालिका त्याच्यात राजकारण व्हायचं. परंतु मला तुम्ही पहिल्या टप्प्यात बाकीच्या 2 गोष्टी बाजूला ठेवून शहरात मला काय हे करता येईल ते तुम्ही मदत करा. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्यासारखा पहिल्यांदा निवडून आलेला एक कार्यकर्ता आमदार म्हणून त्याला दादांनी त्याचं ऐकलं आणि एवढा मोठा निधी हा मला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. इथं सांगितलं पाहिजे हे जे कामं सांगितले हे विधानसभा झाल्यानंतर हे कामं झालेत किंवा होणार. तुमचं मी अंतर्गत गटार योजना याची तुम्ही माहिती घ्या. त्याचा डीपीआर तो इथंच होता, तयार फक्त करून ठेवला होता त्या कंपनीने. तो सगळं पुढे नेण्याचं काम, तो डीपीआर जो काही आहे तुमच्या जीवन प्राधिकरण, कार्यकारी अभियंता बीड, जीवन प्राधिकरण तुमच्या औरंगाबाद, एक्झिक्युटिव्ह कार्यकारी अभियंत्यानंतर तुमचं चीफ इंजिनियर CSE, हा सगळा प्रवास जो काही आहे मी स्वतः पाठपुरावा करून या बाबत केला. मला सांगायचं हे
की विधानसभा निवडणूक नोव्हेंबरला झाल्यानंतरच हे डिसेंबर पासूनचा माझा पाठपुरावा आहे आणि त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्यात हे मला सांगण्यासाठी अभिमान वाटतो. बीड जिल्ह्यामध्ये दादांनी पालकमंत्री झाल्यापासून आपल्याला विमानतळ हे होतंय. अनेक लोक म्हणतात की विमानतळ आता रेल्वे सारखंच होईल, 50 वर्ष लागतील. पण मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक आमदार लोकप्रतिनिधी म्हणून, की हे विमानतळ पुढच्या 1 वर्षामध्ये त्याचं कामाला सुरुवात होऊन सगळं मार्गी लागण्यासाठी त्या ठिकाणी ती प्रक्रिया पूर्ण होणार. कारण की मी ह्या सगळ्या प्रक्रिया आणि अजून पुढची गोष्ट एक सांगितली पाहिजे, हे जे काही विमानतळ होतंय ते गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये विमानतळ होते. हे आपल्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. जामखेडा शिवारामध्ये हे जे काही विमानतळ होते ते आपल्या गेवराई विधानसभा मतदारसंघातील एक पंचायत समिती गणाची ग्रामपंचायत आहे. ती ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आहे आणि त्या ग्रामपंचायतच्या शिवारामध्ये त्याच्या ह्याच्यामध्ये गायरानामध्ये हे विमानतळ त्या ठिकाणी होत आहे. याच्या व्यतिरिक्त सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर हे जे काही आहे हे स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत टाटा समूहा बरोबर मिळून सीएसआर मधनं, टाटाच्या सीएसआर मधनं आणि राज्य सरकारचा वाटा आणि टाटाचा वाटा असं 200 कोटी रुपयाचं हे इनोव्हेशन सेंटर बीडच्या MIDC मध्ये ते सुद्धा गेवराई मतदारसंघामध्येच त्या ठिकाणी होतं. हे आवर्जून लिखून आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. हे इनोव्हेशन सेंटरच्या बाबतीतही मला इथं सांगितलं गेलं पाहिजे, नमूद केलं पाहिजे की राज्यामध्ये 7-8च हे इनोव्हेशन सेंटर होत आणि 7-8 इनोव्हेशन सेंटर मध्ये बीडची निवड माननीय पालकमंत्री दादांनी त्या ठिकाणी केली आहे. आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत होणारं हे इनोव्हेशन सेंटर ह्याने संबंध जिल्ह्याला फायदा होणार आहे. अनेक ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी होणार आहे. 200 कोटी रुपयाचं म्हणजे आज सुसज्ज असं ते असणार आहे. महिलांसाठी, बचत गटासाठी वेगवेगळे प्रोग्राम तिथं असतील किंवा नवीन अजून स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत, कौशल्य विकास अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांसाठी जे काही वेगवेगळे प्रोग्राम असतील, सेमिनार असतील. असं बीडमध्ये ज्या पद्धतीनं आपण नेहमी पाहतो, आमचं बीड माग असलेलं इथं काहीच नाही, पुढाऱ्यांनी तेच म्हणायचं आणि लोकांनी तीच ओरड करायची, असं न करता दादा आपल्याला पालकमंत्री म्हणून लाभल्यानंतर अशा पद्धतीचं एक काम या बीड जिल्ह्यामध्ये होतंय. बीड शहरातील सहकार संकुलाच्या बाबतीतही मी स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो. बीडला तुमचं VDR असेल, AR असेल, पणनचं असेल, सहकार संबंधित जेवढे कार्यालय ते जवळपास कार्यालय एखाद्या शटरमध्ये त्या ठिकाणी सुरू शटर उघडायचं अशा पद्धतीची त्याची अवस्था. मला की बीडच्या जालना रोडला जवळपास 15 गुंठे 15,000 स्क्वेअर फीटचा मोठा भूखंड हा सहकार विभागाचा होता. परंतु त्याच्याकडे कुणी लक्ष देत नव्हतं. भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली भैयासाहेबांचे विभाग लक्षात आल्यानंतर भैयासाहेबांनी मला याच्या बाबतीत दादांकडे पाठपुरावा करण्यासाठी सांगितलं. मी स्वतः माझं पत्र मागच्या 2 महिन्यापूर्वी दादांना या बाबतीत दिलं आणि त्या सुसज्ज असं सहकार संकुल उभा करण्यासाठी दादांनी तशी सहमती दर्शवलेली आहे. बीड शहरामध्ये सुसज्ज असं ते सहकार संकुल सुद्धा दादांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली बीड शहरामध्ये उभा राहतंय. हेही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. भविष्यामध्ये गेवराई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विषय आहेत. मी नेहमी बोलत असतो, सिंचनाचे भरपूर विषय, आपल्याला सिंदफणीचं पुनर्जीवन त्या ठिकाणी करायचं आहे. काही प्रकल्प आहेत त्या ठिकाणी, काही साठवण तलाव आहेत, दळणवळणाचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणावर आहेत, रस्ते करायचे, गावाला जोड रस्ते करायचे. हे सर्व जे काही प्रश्न आहेत याच्यासाठी तत्परतेनं त्या ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी म्हणून माझा पाठपुरावा त्या ठिकाणी असेल आणि निश्चितपणानं माझ्यासारखा एक चिकाटीनं जिद्दीनं काम करणारा कार्यकर्ता लोकप्रतिनिधी म्हणून दादा अतिशय सकारात्मकपणे मला आतापर्यंतचा हा जो काही 5.5 महिन्याचा अनुभव आहे की इतकं तत्परतेनं छोटे छोटे गोष्ट, एखादी गोष्ट मी जर का सांगितली, साप्ताहिक बैठक मुंबई या ठिकाणी होती आणि
त्या बैठकीमध्ये एखादी गोष्ट सांगितली तर दादा ती गोष्ट डोक्यात ठेवतात आणि नंतर काय जो तो विषय असेल, कुठं काही बैठक असेल तर त्या मीटिंग मधनं फोन करून, स्वतः फोन करून की बाबा हे असा असा विषय, इतकं तत्परता कामाच्या बाबतीत, चिकाटी कामाचा उरक दादांचा आहे. आणि निश्चितपणाने याचा फायदा आपल्या गेवराई तालुक्याला, गेवराई शहराला होईल. चांगल्या पद्धतीचे कामं आपण पुढच्या काळामध्ये आपल्या शहरामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये, मतदारसंघामध्ये करू असा विश्वास या ठिकाणी देतो. सोमवार दिनांक 19 तारखेला सभेला सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशा पद्धतीचं आव्हान आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून गेवराई विधानसभा मतदारसंघातील, शहरातील सर्व आमच्या सुजाण नागरिकांना, महिलांना, माता भगिनींना या ठिकाणी करतो. आणि पुनश्च शेवटी या आमच्या घोडदौडीमध्ये, या विकासाचा अश्वमेध याच्यामध्ये आपणही सहभागी झालं पाहिजे अशा पद्धतीचं मी एक जो निर्णय आमचे महेश अण्णा दाभाडे यांनी घेतला आणि त्यांनी या प्रवाहामध्ये सहभागी होऊन एक आपला सुद्धा हातभार या गेवराई शहराच्या आणि या तालुक्याच्या विकासाला लागला पाहिजे ही भूमिका घेतली. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं पुनश्च त्यांचे व त्यांच्या सहकार्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मनपूर्वक असे स्वागत करतो. यानंतर महेश अण्णाही आपल्याला 2 मिनिटं बोलतील.